कष्टाची उत्क्रांती कुणापासून झाली? माकडापासून झाली. मी ठामपणे सांगते, ज्यांनी कोणी सांगितले त्यांची उत्क्रांती झाली असेल त्यांच्यापासून, आपली नाही. 5000 वर्षापूर्वींचा इतिहास, हजारो वर्षापूर्वींचा इतिहास आपला. एकटं ब्रह्म होतं, मायेचा आधार घेतला, मनू हा आपला पहिला पूर्वज आणि तिथून आपली मानव, मनूपासून झाला म्हणून मानव. म्हणून आपण सगळे मानव आहोत, पण कधी कधी वागतो दानवासारखे. देवाने इतकं दिलंय तरी सुद्धा आमच्याकडे समाधान नावाची श्रीमंती नाही. तुकोबा आम्हाला शिकवतात काय मागायचं. काय मागितलं? व्यवहारातलं काही मागितलं? देवा दारिद्र्य जाऊ दे. किती होतं दारिद्र्य तुकोबांच्या घरी? म्हणायचे आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाक. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल आमच्या घरात येताना, जाऊ की नको. आपलीच बुद्धी फिरायची, दया यायची, आपल्या जवळच काही ठेवायची इच्छा व्हायची, त्यापेक्षा नकोच याच्याकडे जायला. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा. आवलीला म्हणायचे बरी ही दुर्दशा जनामध्ये बरं झालं. आणि वेदना आम्हाला भगवंताच्या जास्त जवळ नेते. मी वाक्य परत बोलते. प्रपंच उत्तम असेल, सुखाचा असेल, संसार सुखाचा असेल तर देव नाही आठवत. संसार तापाचे चटके जर सहन करायला मिळाले तरच देव आठवतो. आम्हाला आमच्या आयुष्यातली वेदना देवाकडे घेऊन जाते. म्हणून दुःख मागावं देवाला. कुंती आत्यांनी मागितलं तसं. दुःख मागितलं, दुःखाचे डोंगर म्हणाली कोसळू देत. कारण आम्ही माणसं अशी आहोत की आम्हाला सुखात तू आठवत नाही, आम्हाला दुःख आलं की तू आठवतोस. खरं तर इतकं दिलं भगवंतांनी, पण आम्ही असमाधानी आहोत. पहिली गोष्ट अव्यंग असा देह दिला आम्हाला त्यांनी. नाही केलं आंधळं, नाही केलं पांगळं, मुक बहिर, काही नाही, अव्यंग देह दिला. पण आम्ही असं आहे की आमच्याकडे काय नाही याचं रडगाणं आयुष्यभर गात राहतो. जॉर्ज वॉशिंग्टन नावाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या चरित्रात असं म्हणायचे की मला बूट नव्हते घालायला म्हणून मी खूप दुःखी असायचो. माझ्या आई वडिलांना, माझी गरिबी घरची, मला पायात घालायला चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे बूट नव्हते, शूज नव्हते, म्हणून मी रडायचो, म्हणून मला वाईट वाटायचं. पण माझं हे दुःख त्या दिवशी संपलं जेव्हा मी पायच नसलेला माणूस पाहिला. जगामध्ये इतकं दुःख आहे. कोट्यावधी माणसं आज आपल्या भारत देशामध्ये, भारतापुरतं बोलूया, कोट्यावधी माणसं अति खाण्यामुळे मरतायत आणि निम्मी माणसं खायला न मिळाल्यामुळे मरतायत. प्रचंड तफावत आहे, भेद आहे. समाधानी कुणीच नाहीये. काही माणसं अशी आहेत, सगळं आहे पण खाता येत नाही, आनंद घेता येत नाही. सगळं आहे, उत्तम एकदम आयुष्य आरामाचं जीवन आहे, पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गोळीबार आहे सगळा. म्हणजे जेवणा आधीची एक गोळी, जेवणानंतरची एक गोळी, दुपारी झोपायच्या आधीची एक गोळी, मग संध्याकाळची गोळी, मग रात्रीची गोळी, दिवसभर गोळीबार आहे. आरोग्याची श्रीमंती नाही, मनाची तर नाहीच नाही. ही सगळी लक्ष्मी आहे तुमच्या माझ्याकडे असली पाहिजे अशी. आरोग्य नावाची वैभव लक्ष्मी, संस्कार लक्ष्मी घराघरात. मग हे सगळं भगवंतांनी आम्हाला दिलंय, पण आमची श्रीमंतीच आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही आणि नाही तिकडे लक्ष देतो, म्हणून आम्ही दुःखी आहोत. आमच्या दुःखाचं कारण आम्हीच आहोत बरं का. त्यामुळे काय दिलंय इकडे बघूया. तुकोबांना माहिती होतं देवानी मला खूप दिलंय. अहो, एका अवयवात जरी बिघाड झाला आमच्या तरी किती फसगत होते. शेतामध्ये काम चाललं होतं, नांगराला बैल झोंपली होती. आता जुना काळ बैलाची शेती इकडे होते का? अजून होते बैलांची शेती. छान बैलांनी नांगरणं चालू आहे आणि एक शेजारच्या गावचा वाटसरू असा रस्त्याने निघाला होता. त्यांनी विचारलं, पाहुणे रस्ता कुठे जातो? हा नवीन आहे जरा ह्या भागात, सांगता का रस्ता कोणीकडे जातो? खरं तर रस्ता कुठंच जात नाही, मराठी भाषा आहे. त्या रस्त्यावरनं माणसं जातात पुढे, रस्ता वर्षानुवर्ष तिथंच राहतो. पण आपली म्हणण्याची पद्धत, रस्ता कोणीकडे गेला, हा कुठं जातो? त्या मालकाने सांगावं, माझी बैल नाही विकायची नाहीत म्हणला. एवढी धिप्पड खाऊ पिऊ घातलंय, चांगली पोचलीत म्हणली जनावर, आता कुठं विकतो? विकत नाही, बैल नाही विकायची. तुम्हाला जसं कळलं तसं त्या वाटसरूला कळलं की काही अडचण आहे बाबा, निघूया, इथं काही आपलं काम होणार नाही. गेला निघून पुढे. दुपार झाली, माध्यान्ह वेळी त्या शेतकऱ्याची बायको छान कारभारीने आपली भाकरी पाटी डोक्यावर घेऊन आली. सांगितलं, कारभारी बैलांना मोकळं करा, चारा पाणी घाला आणि बसा जेवायला. दोघंही जेवायला बसले. सुरुवात केली, थोडंसं जेवण झालं आणि ह्यांनी त्याला ते आठवलं. तो बैल शेजारचा माणूस आला होता कुठल्या तरी गावचा, आपली बैल मागत होता. तो म्हणला, अगं कोण कुठला म्हणे पाहुणा कुठल्या गावचा, आपली बैल विकत मागत होता. मी म्हणलं, माझी बैल मी नाही देणार, अजिबात नाही द्यायचा. मी कसं करू, माझं कसं व्हायचं? ती म्हणली, अहो मी नाही केली, सुनेनं केली म्हणे भाजी. तिला वाटलं भाजीत मीठ कमी म्हणून मला ओरडत आहेत की काय. म्हणली, आता अक्कलीचा भाग नाही, काडीची अक्कल नाही. ते सासू सुनाचं काय संवाद असतो गोड.
कशाला मी सांगू तुम्हाला, असतो की नाही घराघरात इतकं छान प्रेमाचं बोलणं असतं. क्वचित अशी घरं असतील की भांडणं होत असतील. छान छान संवाद. ती म्हणली आता घरी गेल्यावर बघते म्हणे, तिला लग्न होऊन एवढे दिवस झाले, भाजीत मिठाचा अंदाज नाही, स्वयंपाकाचं काही कळत नाही, भाजीत मीठ किती घालावं कळत नाही, घरी जाऊन बघते म्हणाले. असं सासू सुनेचं सांगायला लागले की चेहरे बघा ना कसे खुलले त्यांचे. लगेच म्हणजे कीर्तनामध्ये अशाच गोष्टी असल्या पाहिजेत असं एक साधारणपणे अपेक्षा आहे बरं का आपल्या सगळ्यांची. पण असो, दृष्टांत हा दृष्टांतपुरता असावा. दृष्टांताची रचना कीर्तनातली सिद्धांत पक्का व्हावा याकरताय. मला सांगायचा सिद्धांत काय आपण लक्ष देऊ नये का. ती म्हणाली मी संध्याकाळ झाली की घरी जाते आणि सांगते म्हणली तिला, बघते कशी धारेवर घेते. घरी आली आणि झालं तोंड सुरू झालं, तोंडाचा पट्टा, तुला काही कळत नाही म्हणे, लग्नाला इतके वर्ष झाली, भाजीत मिठाचा अंदाज किती मीठ असावं तुला कळत नाही, एवढं मीठ घालून ठेवलंय भाजीत. ती लागली रडायला. तिला एवढंच कळत होतं काहीतरी बिघडले, ओरडतायत माझ्यावरती. इतके दिवस या घरात येऊन इमानी इतबारी यांचं सगळं करते, सगळ्यांचं सगळं करते, रांदा वाडा उष्टी काढा, मला काडीची किंमत नाही म्हणली या घरात. येऊ दे म्हणली त्यांना संध्याकाळी घरी, सगळं सांगते आणि बॅग भरून तयार ठेवते, घरी निघून जाते माहेरी. आणि मग मात्र संध्याकाळ झाली, महाशय पिठाचा डबा डोक्यावर घेऊन आले होते घरात. आता ते नेहमीचं काम होतं त्यांचं, गिरणीत नाही यायचं. तुम्ही हसताय, तुमच्याकडे पण हा अनुभव आहे वाटतं, आहे की नाही. ते आपण हसतो कशामुळे माहितीये का, आपल्या फाईल ओपन होतात. विठाल विठाल आणि ते गिरणीतनच आले, उंबऱ्यात पाय ठेवल्याबरोबर हिचा पट्टा सुरू झाला. या घरात मला काडीची किंमत नाही म्हणली, बॅग भरली, मी निघाले. जरा कुठं काही बी नसलं की लगेच सासूबाईंचं तोंड सुख सुरू होतं माझ्यावर. तो म्हणला अगं गिरणीतच गर्दी होती, त्याला मी तरी काय करू. विठाल आता विनोद बाजूला ठेवूया. मला सांगायचंय, एक अवयव बिघडला, थोडस त्याच्यामध्ये काही कमजोरी निर्माण झाली तर किती फसगत होते. आणि जर परमेश्वराने एवढा सगळा देह, एकाही रुपयाचा हिशोब न मागता अव्यंग असा देह आम्हाला दिलाय, देवे दिला देह कशा करता, भजना गोमटा. मग आता सावध होऊया ना. नाही जमलं 20व्या वर्षी, नाही जमलं 40व्या वर्षी, नाही जमलं 60व्या वर्षी, आता 70 ओलांडली. आता तरी एक आजोबा इतके डोक्याला हात लावून बसले होते, सगळं कमावलं होतं, 7 पिढ्या बसून खातील बाबा, एवढं कमावलं होतं, तरी सुद्धा चिंता होती. म्हटलं काय झालंय, म्हणे अगं 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली. किती आम्ही विचार करतो प्रपंचाचा, इतकं गुंडाळून ठेवलं प्रपंचाने आम्हाला, या मायेनी बद्ध करून ठेवलं. याच्या पलीकडे जावं आणि तुकोबांसारखं दिव्य मागणं मागावं. देवा तुला द्यायचंच आहे ना, तर या नश्वर संसारातलं मला काही देऊ नको, सदा माझे डोळे. आता तू बसलायस की नाही, प्राणप्रतिष्ठा झालीये, तू आलायस, आता माझ्या डोळ्यांना तुझं दर्शन घडू द्या. आणि दर्शन शास्त्राचा असा नियम आहे की भगवंताची दर्शन घेत असतानाची पद्धत, पुरुष मूर्ती असेल, पुरुष देवताचं दर्शन घेताना पायाकडून दर्शन घ्यावं, भगवंतांच्या पायाचं आधी दर्शन घ्यावं. पण झालंय काय माहितीये का, सगुणाची पूजा आम्हाला संतांनी दिली. तुकोबराय आम्हाला सगुण पूजा सांगतात या अभंगात की देवा मला तुझं दर्शन डोळ्यांनी घडू दे. डोळ्यांना काय होऊ दे, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा हा शब्द वापरला, सतत, अविरत, अखंड, कायम तूच डोळ्यासमोर पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राही, ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, ऐसाचे तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राही. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. भगवंताच्या सगुण मूर्तीचा विग्रह समोर असेल ना तर त्याच्याकडे बघावं. इतकं सुंदर रूप डोळ्यांमध्ये साठवावं, सदा माझे डोळे. आता
तुकोबरायांना वाटतं माझ्या डोळ्यांनी पांडुरंगाला बघावं, आपल्याला काय वाटतं आपल्या डोळ्यांनी काय बघावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अध्यात्माच्या मार्गावरती काय बघावं डोळ्यांनी? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाला काम दिलं तुकोबरायांनी. तुम्ही ऐका कान माझ्या विठोबाचे गुण, आणि मनात तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी. असं सुंदर अध्यात्म सोपं करून शिकवलं की नाही. डोळ्यांनी काय करायचं? विठ्ठलाची मूर्त बघायची. का हो? इतकं सुंदर साजरं रूप आहे ना भगवंतांचं की ते डोळ्यात साठत नाही, मन भरत नाही. म्हणून तर वारी करणाऱ्याला विचारा, एवढे दिवस पायपीट करून 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 कधी कधी मुखदर्शन सुद्धा नीट होत नाही, आणि ते झालं तर कशा अष्टसात्विक धारा डोळ्यातनं वाहायला सुरुवात होतात. हे इथे बसून इथे बोलून नाही कळणार, तो अनुभव घ्यावा लागेल आणि मग कळेल काय आनंद होतो भगवंतांची मूर्त डोळ्यामध्ये पाहिली तरी. त्यामुळे तुकोबा म्हणतात की माझ्या डोळ्यांना सतत तुझी मूर्त भगवंता घडू दे. का? त्या मूर्तीचं दर्शन घडू दे. सगुण पूजा करत असताना आम्ही माणसं सगुणाची आराधना करत असताना त्या सगुणाच्या पूजेचे काही नियम आहेत, शास्त्र आहेत, विधी आहेत. पण आज आमच्या समाजाने करून ठेवलंय देवाच्या मूर्तीचं बाहुलं. बरं का? मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही नियम आहेत, काही शास्त्र आहेत, काही विधी आहेत, त्यानुसार पूजा आणि त्यानुसार संस्कार सगळे व्हावेत ही अपेक्षा आहे संतांची, आपल्या धर्मशास्त्राची. पण बऱ्याचदा काय होतं, नवरात्रीची देवी बसते, आम्ही बायका मंडळी सगळ्या अशा कुंकू तिच्यावर इतकून लांबून वाहतो. आपल्याला चालेल का आपल्यावर असं फेकलं तर? नाही ना. काही शास्त्र आहे. गणपती बाप्पा आला, परवा तर एका कार्यकर्त्याने असा उदबत्त्यांचा जोडगा घेतला, ते सोंडेच्या छिद्रातच खुपसून ठेवला होता. कानात फुलं घालते, काही करतील, काही. पूजेतलं तथ्य आणि शास्त्र मंत्र नाही माहिती, कारण आमची श्रद्धा कमी आहे. म्हणून आमच्या नाथांनी यावर ओरखडा उमटवला आणि बाहुलं लिहिलं, भारुड लिहिलं बाहुलं नावाचं. का बाहुलं नाव दिलं? कारण म्हणले देवाचं बाहुलच करून टाकलं की हो. बघा ना, लहान मुली किंवा मुलं एक ठराविक वय असतं त्यांचं बाहुल्यांशी खेळायचं, बरोबर ना? आता नाही खेळत बाहुल्याशी कुणी, आता ते डबडं हातात द्या, मग काही नाही, जगाचं भान नसतं त्यांना, काही कशाचं भान नसतं. वडील बोलत असतात, 20 वर्षाचा पोरगा सोफ्यावर लोळत पडलेला असतो, वडील सांगतात, अरे आई आपली पिढी एवढी श्रेष्ठ श्रीमंत, खरं तर आपण सगळी माझ्या समोरची मंडळी, की वडीलधारं माणूस घरात आलं की उठून बसायला सांगावं लागत नव्हतं, आपोआप उठून बसलं जातं. ती क्रिया घडत होती, मुली पटकन उठून बसायच्या. आता काही नाही हो, आता राहिलंच नाही काही. असे लोळत पडलेले असतात. वडील सांगतात, बाबा रे, अरे ऐक माझं, ऐक माझं. तो तोंड मोबाईल मधून बाहेर नाही निघत. आणि वडील एकदा सांगतात, अरे ऐक मी काहीतरी तुला महत्वाचं सांगतोय. मग काय आहे म्हणायचं, कपाळावर 100 आठ्यांचं जाळं आणून, जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन यालाय. आम्ही कुठे चाललो? त्यामुळे काय सांगत होते मी? हा बाहुलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्रोता असा पाहिजे, श्रोता असा पाहिजे. म्हणजे आपलं विसरलं तरी आपल्याला पटकन जाणीव करून देणारा जागृत श्रोता कीर्तनाकाराला लाभणं फार महत्वाचं आहे. लहान मुलं बाहुल्यांसोबत खेळतात आणि ते वय असतं ठराविक. पूर्वीची मुलं खेळायची 6-7 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत त्या बाहुल्या. नंतर त्या बाहुलीचं आयुष्य काय, भविष्य काय? तिचा कुठेतरी हात तुटलेला असतो, पाय तुटलेला असतो, डोकं तुटलेलं असतं, ते कुठेतरी भंगारात, कुठेतरी उकिरड्यात पडलेलं असतं ते बाहुली. कारण 22 वर्षानंतर, 20 वर्षानंतर बाहुल्या बदलतात. त्यामुळे ती जी संध्याकाळी लहानपणी खेळलेली बाहुली असते ती कुठेतरी कोपऱ्यात पडत राहते, आडगळीच्या खोलीत. नाथबाबा म्हणाले, आमच्या देवांचं सुद्धा असंच बाहुलं करून ठेवलं हो लोकांनी. अनेक प्रकारच्या मूर्ती असतात, पण लोकांनी काय केलं? शिळा तांब्याचे केले बाहुले, 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 शिळा तांब्याचे केले बाहुले. पाठ मांडून वरी वै सबिले, पाठ मांडून वरी वै सबिले, पाठ मांडून वरी वै सबिले, पाठ मांडून वरी वै सबिले. गंधाक्षता झाकोळीले, गंधाक्षता झाकोळीले, मना येई ते नाम ठेविले, मना येई ते नाम ठेविले, मना येईल नाम ठेविले,
बाहुले शिळ्या तांब्याचे बाहुले गेले शिळ्या तांब्याचे बाहुले गेले. म्हणून मूर्तीचं बाहुलं होता कामा नये, श्रद्धेने त्या मूर्तीची पूजा आमच्याकडून व्हावी. तुकोबराय म्हणतात ती मूर्ती माझ्या डोळ्यांना अखंड दिसू दे देवा. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमा हिच्या पती सोयरिया. आता आईच्या मार्गाने का गेले? कारण बघा आई स्वीकारते बाळाला, जसं असेल तसं स्वीकारते. वडिलांकडे सुधार आहे, आईकडे स्वीकार आहे. कसं लहान मूल असतं अगदी 2-2.5 वर्षाचं, नाक वाहत असतं त्याचं. आताचं नाही, पूर्वीची पोरं आताची एवढी स्मार्ट आहेत की ती आईला सांगतात चांगली चप्पल घाल, चांगली मॅचिंग साडी घाल, नीट माझ्या शाळेत मला न्यायला ये. एवढं स्मार्टनेस आहे आताच्या पोरांमध्ये. पण लहान जुना काळ अगदी 1.5-2 वर्षाचं पोरग आहे, नाकातनं नाक वाहतंय, ते मूल जर आई समोर आलं तर आईची पहिली प्रतिक्रिया काय असते? आईकडे स्वीकार आहे. ते जसं असेल तसं लेकराला उचलून घेते, मग पदराने त्याचं नाक पुसते. असंच जर ते घाणेरडं पोरग वडिलांकडे गेलं तर वडील काय करतात? चल तिकडे आईकडे जाऊन स्वच्छ होऊन ये. आणि मग तुम्हाला पावडर बिवडर लावून चांगलं केलं की तुम्ही त्याला घेऊन गावात चौकात फिरणार माझा. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? पण आई जसं असेल तसं स्वीकारते. वडिलांकडे आधी सुधार आहे, मग स्वीकार आहे. आई आधी स्वीकारते, मग सुधारते. तसं हा संप्रदाय आमचा आईचा आहे, स्वीकारणारा. या रे लहान थोर याती भलती सकळांशी आहे येथ अधिकार, उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. त्यामुळे तुकोबा म्हणले मला माझी आई जवळ आहे आणि आईच्या मार्गाने मी गेलो तर भगवंत मला जे मागेन ते देणार आहे. कारण किती काही झालं तरी देवाला सुद्धा ते चुकलेलं नाही. सगळं ऐकावं लागतं देवाला सुद्धा. नाहीतर मग आपल्याकडे रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. आपलं जुनं पोहत आहे माहिती आपल्या सगळ्यांना. त्यामुळे अशा पद्धतीने मला इकडून गेलं तर मला पांडुरंग परमात्मा माझं मागणं पूर्ण करेल. आणि मला मागून काय मागायचंय? देवा तू इतका सुंदर आहेस, तुझं नाम इतकं गोड आहे, तुझं रूप इतकं गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम. माझं प्रेमा सर्व काळ, दे माझं प्रेमा सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देवी मज प्रेम सर्व काळ, देवी मज प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देवी मज प्रेमा सर्व काळ, देवी मज प्रेमा सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देवी मज प्रेमा सर्व काळ, देवी मज प्रेमा सर्व काळ. वा वा. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझा प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. पांडुरंग किती गोड तुझं नाम, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामदेव महाराज म्हणतात मन माझे केशवा